आज आपण बनवतोय गाजर आणि हिरव्या मिरचीचं लोणचं. तर हे लोणचं बनवण्यासाठी इथं गाजर आणि मिरची मी स्वच्छ धुवून पाणी सुकवून घेतलेले आहेत. आता गाजर आणि मिरचीचे आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे असे काप करून घ्यायचे. त्याच्यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये घेतलेले आहेत 10 ते 12 काळी मिरी, अर्धा चमचा मेथी दाणे, 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा मोहरी. हे सगळं 1 मिनिटभर गरम करून एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं. 4-5 चमचे मोहरीची डाळसुद्धा थोडीशी भाजून बाजूला काढून ठेवून द्यायची. अर्धी वाटी तेल कडकडीत गरम करून थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं. भाजलेला मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर असा वाटून घ्यायचा. त्याच्यानंतर इथं तेल थंड करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, मोहरीची डाळ, वाटलेला मसाला टाकायचा. त्याच्यानंतर मिरची आणि गाजराचे काप टाकायचे. आता ह्याच्यामध्येच एक मुठभर होईल इतकी लसूणसुद्धा टाकायची. 2.5 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. झालं की नाही आपलं लोणचं तयार. नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.